लेता हूँ। मैं जीवन में कभी भी किसी भी प्रकार का नशा नहीं करूँगा। मैं शराब, गुटखा, तंबाकू, सिगरेट, ड्रग्स या किसी भी मादक पदार्थों का सेवन नहीं करूँगा। मैं अपने परिवार, मित्रों, समाज और स्कूल नशे के दुष्परिणामों के बारे में जागरूक रहूंगा। मैं स्वस्थ, उज्जवल और नशामुक्त भारत के निर्माण में अपना योगदान दूंगा। काय होतं की तुमच्या नैसर्गिक मेंटल सायकलला तुम्ही डिस्टर्ब करता. ठीक आहे, याचा परिणाम तुम्हाला काही काळामध्ये दिसतो, लगेच दिसत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं की खूप साऱ्या बॉडीमध्ये चेंजेस होतात. फॉर एक्झाम्पल तुमच्या बॉडीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल डिस्टर्ब होणं, ठीक आहे, हार्मोनल चेंजेस येणं, चिडचिडापण, ॲक्ने, वेट गेन. ठीक आहे, या सगळ्या चेंजेसला तुम्हाला फेस करावं लागतं समोर. आणि गंभीर म्हणजे की तुम्हाला इन्फर्टिलिटी, जो आजकाल खूप महत्त्वाचा आणि आजार असल्यासारखा विषय झालेला आहे. त्याच्यामधून खूपशा महिला या विरोधात आता फेस करून राहिलेले आहेत, दॅट इज इन्फर्टिलिटी. मी एका गायनेक हॉस्पिटलमध्ये काम करते. ठीक आहे, मला माहिती आहे अक्षरशः बायका तिथे येऊन रडतात. ठीक आहे, कळत न कळत आणि त्यांनी या गोळ्यांचा यूज केलेला असतो किंवा कधी कधी कारण अननोन असतं. पण माझं आता आम्ही आलोय तुम्हाला मार्गदर्शन द्यायसाठी, तर तुम्हाला माहीत असलं पाहिजे की या गोळ्यांचा असर समोर जाऊन तुमच्या भवितव्यावर येणार. म्हणून कृपया करून कोणत्याही प्रकारचे असं जे डेंजर आपल्यावर ओढवून नका घ्या. ठीक आहे, आर यूज ऑफ अनवॉन्टेड पिल्स. आता अनवॉन्टेड पिल्सचा यूज अनवॉन्टेड प्रेग्नन्सीसाठी असते. ठीक आहे, अनवॉन्टेड पिल्सचा यूज अनवॉन्टेड प्रेग्नन्सीसाठी असते. पण तो काळामध्ये काय होतं की वॉन्टेड प्रेग्नन्सी पण अनवॉन्टेड होऊन जाते. खूप गंभीर विषय आहे.